तू आमच्या घरातल्या सगळ्या रीतीभाती समजून घे। हे बघ, मी काही तुझा जाच करणारी किंवा हंटर हातात घेऊन बसणारी सासू नाही। मुलगी वाढवली मी, पण माया आहे माझ्याकडे। पण आपल्या घरचं जे आहे ते तुला पाळलंच पाहिजे। तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलंय की नाही काही? वय वय, आईने सांगितलं होतं, तुम्ही सांगचाल तसंच करा। अगं तुझी ना भाषा खरंच ऐकवतच नाही ग मला। कुठून शिकलीस ग हे? कुठे झोपडपट्टीत राहता का ग तुम्ही? बरं ते भाषेचं जाऊ देत, ते नंतर बघू। पण लक्षात ठेव, साडी मात्र रोज नेसलीच पाहिजे। नसतील साड्या ना तर विकत घे, पैसे आहेत ना? नाही कमावतेस ना, म्हणून विचारते। माझ्यासारखी तरी अवस्था नाहीये ना, म्हणजे कमवत नसल्यामुळे सतत कोणाकडे तरी हात पसरावा लागतो, तसं तर नाहीये ना तुझं? बरं जा आता। बरं लाथा बिथा नाही ना मारत तू? तुझ्या लाथांनी अगदी मोडूनच नको जायला। काय हे बघ, काय सांगताय? हेच तर सांगायचं होतं ना तुला। वाव, मस्त। पण सरू मावशी, त्यांनी गुड मॉर्निंग पाठवल्यावर तुम्ही त्यांना काय रिप्लाय केलात? आता गुड नाईटचा मेसेज पाठवू का? नाही थांबा, नाही म्हणजे तुम्ही सकाळी काही रिप्लाय नाही केलात का? केला होता। काय? जय अत्यानंद महाराज। मग काहीच नाही, रिप्लाय नाही आला ना त्यांचा काही? नाही ना ग। असं गुड मॉर्निंग किंवा व्हेरी गुड मॉर्निंग असा काही मेसेज नाही पाठवलात का? अगं, आमच्या अत्यानंद महाराजांच्या मठात ना गुड मॉर्निंग म्हणजे जय अत्यानंद महाराज असंच म्हणतो आम्ही। पण ते मठात ना, घरी वेगळं काहीतरी पाठवायचं। अगं, चांगलं आचरण मठात काय घरात काय चांगलंच असतं ना। अगं, मी करू का मेसेज त्यांना गुड नाईट? नको थांबा। ऐका, आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघूया। त्यांचा जर काही मेसेज आला तर सरू मावशी प्लीज मला विचारल्याशिवाय तुम्ही रिप्लाय करणार नाही आता? हो चालेल, तू म्हणशील ना तसंच करेन मी सगळं। जान्हवी, तुझ्याशी बोललं ना की असं मोकळं वाटतं ग। हा विषय श्रीकडे बोलताना ना मला जरा अवघडल्यासारखंच होतं। म्हणजे तो विचारत होता मला, पण मी काही बोलले नाही बाई। त्याला आवडणारच नाही असं वाटत होतं मला। असं काही नाहीये सरू मावशी। नसेलच अगं, पण जीभच रेटत नाही त्याच्याशी बोलायला या विषयावर। तुम्हाला खरं सांगू का, माझ्यापेक्षा श्री जास्त समजून घेईल तुम्हाला। तो घेतोच अगं, पण तू बाई आहेस ना म्हणून जास्त मोकळेपणा वाटत असेल मला। आणि मला असं वाटतं की सगळे उडवतात ना तशी माझी खिल्ली नाही उडवणार तू। म्हणून तुझ्याशी बोललं ना की खूप बरं वाटतं मला। मला सुद्धा खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून।